नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत आहे। आज आपण शिकूया वाक्यांचे प्रकार। वाक्य म्हणजे काय? जेव्हा अनेक शब्द एकत्र येतात आणि जी अर्थपूर्ण रचना शब्दांची तयार होते त्याला म्हटलं जातं वाक्य। म्हणजे थोडक्यात पूर्ण अर्थाच्या बोलण्याला म्हटलं जातं वाक्य। पूर्ण अर्थाच्या बोलण्याला म्हटलं जातं वाक्य। आज आपण शिकूया वाक्याचे 3 प्रकार: केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य। केवल वाक्यामध्ये एक साधं सरळ वाक्य राहते। केवल वाक्यामध्ये एक साधं सरळ वाक्य असेल, ज्या वाक्यात एकच कर्ता असेल आणि एकच क्रियापद असेल त्याला म्हणायचं आहे केवल वाक्य, साधे वाक्य आणि शुद्ध वाक्य। केवल वाक्यामध्ये एकापेक्षा अधिक विधाने येत नसतात, एक साधं सरळ वाक्य येतं। मिश्र वाक्यामध्ये एकापेक्षा अधिक विधाने येतात, पण एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असते त्याला म्हणायचं आहे मिश्र वाक्य। आणि ज्या वाक्यात अनेक विधाने येतात पण कोणतेही वाक्य कोणत्याही वाक्यावर अवलंबून नसते त्याला म्हटलं जातं संयुक्त वाक्य। तर त्याला शिकूया केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य। वाक्याचे 3 प्रकार। आधी घेऊया आपण केवल वाक्य, नंतर घेऊ मिश्र वाक्य आणि नंतर घेऊ संयुक्त वाक्य। तर केवल वाक्याची व्याख्या आहे, ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवल वाक्य किंवा साधे वाक्य असे म्हणतात। म्हणजे उद्देश म्हणजे कर्ता आणि विधेय म्हणजे क्रियापद। ज्या वाक्यात एकच उद्देश अधिक एकच विधेय त्याला म्हणायचं आहे केवल वाक्य, साधे वाक्य, शुद्ध वाक्य। उदाहरण आहे, वाक्य आहे तो परीक्षेत उत्तीर्ण झाला। तो परीक्षेत उत्तीर्ण झाला। आता या एका वाक्यामध्ये झाला मधला धातू काय आहे? हो आहे। होणारा कोण? तो यातला काय आहे? आपला कर्ता आहे। कर्ता आहे म्हणजे काय आहे? उद्देश आहे। आणि झाला हे आपलं काय आहे? विधेय आहे। इथे आपल्याला 2च गोष्टी घ्यायच्या आहे, उद्देश आणि विधेय। बाकी गोष्टीची इथे गरज नाही, कारण आपल्याला एकच उद्देश आणि एकच विधेय म्हणजे काय होते? केवल वाक्य। मग तो हा शब्द आहे उद्देश म्हणजे कर्ता आणि झाला हे विधेय म्हणजे काय आहे? क्रियापद। माधवी पुस्तक वाचते। वाचणारी कोण? माधवी। तर माधवी शब्द काय आहे? उद्देश आणि वाचते हा शब्द काय आहे? विधेय। विधेय आहे म्हणजे काय आहे? क्रियापद आहे। नंतर विभावरी घरी आली। आली मधला धातू काय आहे? ए आहे। येणारी कोण? विभावरी। विभावरी शब्द काय आहे? आपला उद्देश आहे। उद्देश आहे म्हणजे काय आहे? कर्ता आहे। आणि आली हा शब्द काय आहे? आपला विधेय। मग ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्याला म्हणायचं आहे केवल वाक्य किंवा साधे वाक्य किंवा शुद्ध वाक्य। केवल वाक्याला अशी 3 नाव आहे, केवल वाक्य, साधे वाक्य आणि शुद्ध वाक्य। एकच कर्ता, एकच क्रियापद म्हणजे एकच उद्देश अधिक एकच विधेय बरोबर आहे केवल वाक्य। आता शिकूया आपण मिश्र वाक्य। मिश्र वाक्याला जोडण्याचं काम करते गौणत्व सूचक उभयन्वी अव्यय। तर चला शिकूया मिश्र वाक्य। केवल वाक्यानंतर आपण शिकूया मिश्र वाक्य। मिश्र वाक्यामध्ये एक प्रधान, एक गौण किंवा प्रधान म्हणजे एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून जेव्हा असते तेव्हा त्याला म्हटलं जातं मिश्र वाक्य। मिश्र वाक्यामध्ये जेव्हा एक वाक्य प्रधान असून त्यावर अवलंबून असणारी गौण वाक्य असतात त्यास मिश्र वाक्य असे म्हणतात। म्हणजे जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य असून त्यावर अवलंबून असणारी गौण वाक्य असेल तेव्हा त्याला म्हटलं जातं मिश्र वाक्य। प्रधान म्हणजे मुख्य वाक्य आणि गौण म्हणजे कमी महत्त्वाचं वाक्य म्हणजे दुय्यम वाक्य। प्रधान म्हणजे मुख्य वाक्य आणि गौण म्हणजे दुय्यम वाक्य। तर जेव्हा एक प्रधान वाक्य असून त्यावर अवलंबून असणारी गौण वाक्य जेव्हा वाक्यात येतात तेव्हा त्याला नाव आहे मिश्र वाक्य। मिश्र वाक्याला जोडण्याचं काम करते गौणत्व सूचक उभयन्वी अव्यय। तर मिश्र वाक्यामध्ये कोणती कोणती अव्यय येतात? तर मिश्र वाक्यामध्ये म्हणून, की, म्हणजे, जे, ऐसा जे, कारण, कारण की, यास्तव, त्यामुळे, यासाठी, सबब, जो तो, जर तर, जेव्हा तेव्हा, जसे तसे, जे ते, जरी तरी, यासारख्या
गौणत्व सूचक यासारख्या गौणत्व सूचक उभयान्वी अव्ययाने मिश्र वाक्य जोडली जातात. म्हणजे मिश्र वाक्यामध्ये काही स्वरूपदर्शक उभयान्वी अव्यय येतात, काही कारणदर्शक उभयान्वी अव्यय येतात. मिश्र वाक्यामध्ये काही उद्देशदर्शक अव्यय येतात आणि काही संकेतदर्शक उभयान्वी अव्यय येतात. म्हणजे मिश्र वाक्यामध्ये स्वरूपदर्शक उभयान्वी अव्यय, कारणदर्शक उभयान्वी अव्यय, उद्देशदर्शक उभयान्वी अव्यय आणि संकेतदर्शक उभयान्वी अव्यय येते. ते होतात आपली मिश्र वाक्य. प्रधान गौण बरोबर मिश्र वाक्य किंवा गौण आणि प्रधान बरोबर मिश्र वाक्य. मिश्र वाक्याची उदाहरण आहे, कालिदास म्हणून एक संस्कृत कवी होता. आता हे वाक्य मिश्र वाक्य आहे. आता हे मिश्र वाक्य का आहे? कारण कालिदास या शब्दाचं स्पष्टीकरण, खुलासा समोरचं वाक्य करत आहे की एक संस्कृत कवी होता. म्हणजे कालिदास एक संस्कृत कवी होता हे याचा खुलासा आहे. आणि जेव्हा एखाद्या शब्दाचा खुलासा करणारं वाक्य जेव्हा येते तेव्हा ते होते मिश्र वाक्य. तर हे जे आहे मिश्र वाक्य आहे, कालिदास म्हणून एक संस्कृत कवी होता, हे मिश्र वाक्य आहे आणि याला म्हटलं होतं स्वरूपदर्शक उभयान्वी अव्यय. आणि इथे कालिदास हा एक शब्द आहे आणि याचं स्पष्टीकरण हे समोरचं वाक्य सांगत आहे. तर कालिदास हा शब्द झाला प्रधान म्हणजे मुख्य शब्द म्हणजे प्रधान शब्द, आणि एक संस्कृत कवी होता हे वाक्य आहे गौण. गौण म्हणजे हे दुय्यम वाक्य. कालिदास म्हणून एक संस्कृत कवी होता हे मिश्र वाक्य आहे. कालिदास हा शब्द प्रधान आहे आणि एक संस्कृत कवी होता हे वाक्य गौण आहे. जेव्हा एखाद्या शब्दाचा खुलासा करणारे वाक्य येतात तेव्हा त्याला म्हटलं जातं स्वरूपदर्शक वाक्य. आणि जे वाक्य स्वरूप सांगते वाक्याचं ते वाक्य होते मिश्र वाक्य. म्हणून पहिलं वाक्य मिश्र वाक्य आहे आणि या मिश्र वाक्यामध्ये कालिदास म्हणून एक संस्कृत कवी होता, तर कालिदास हा शब्द प्रधान आहे आणि हे वाक्य गौण म्हणून ते झालं आपलं मिश्र वाक्य. दुसरं वाक्य आहे, रामरावांनी आदेश दिला की प्रत्येकाने आता प्रचाराला लागावे. हे पण वाक्य स्वरूपदर्शक मिश्र वाक्य आहे. रामरावांनी आदेश दिला की हे वाक्य आहे प्रधान आणि प्रत्येकाने आता प्रचाराला लागावे हे वाक्य आहे आपलं गौण. रामरावांनी आदेश दिला हे वाक्य आहे प्रधान आणि प्रत्येकाने आता प्रचाराला लागावे हे वाक्य आहे आपलं गौण. ओके. त्यानंतर आहे त्याला बढती मिळाली. तिसरं वाक्य आहे त्याला बढती मिळाली कारण त्याने चोख कामगिरी बजावली. आता हे वाक्य आहे मिश्र. आता हे मिश्र वाक्य का आहे? कारण याच्यामध्ये कारण आहे आणि पहिल्या प्रधान वाक्याचे कारण पुढचं गौण वाक्य सांगते. आणि हे कारणदर्शक ज्या वाक्यात कारण की का की येत असेल नक्कीच ते वाक्य होते मिश्र वाक्य. तर त्याला बढती मिळाली कारण त्याने चोख म्हणजे चांगली कामगिरी बजावली. तर यातलं पहिलं वाक्य आहे प्रधान आणि दुसरं वाक्य आहे गौण म्हणजे दुय्यम. तर हे पण आपलं आहे मिश्र वाक्य. नंतर नंबर 4 मध्ये मला पोलीस होता यावे. सबब खूप अभ्यास करत आहे. मला पोलीस होता यावे सबब मी खूप अभ्यास करत आहे. हे वाक्य मिश्र वाक्य आहे. आता हे मिश्र वाक्य का? कारण हे वाक्य उद्देश सांगते, हेतू सांगते, आणि जे वाक्य उद्देश सांगत असेल, हेतू सांगत असेल ते होतं आपलं मिश्र वाक्य. आणि उद्देशवाल्या वाक्यामध्ये ज्या वाक्यामध्ये उद्दिष्ट असेल, हेतू असेल, ते हेतू असणारं वाक्य गौण असते, दुय्यम असते आणि त्या हेतूसाठी जी तुम्ही कृती करता ते वाक्य काय असते? प्रधान असते म्हणजे अधिक महत्त्वाचं असते. मग मला पोलीस होता यावे हा आपला हेतू आहे, हे स्वप्न आहे, हे उद्दिष्ट आहे. तर हे वाक्य आहे गौण आणि यासाठी जी तुम्ही कृती करता अभ्यास करण्याची तर हे वाक्य आपलं आहे प्रधान म्हणजे महत्त्वाचं. म्हणून मला पोलीस होता यावे सबब मी खूप अभ्यास करत आहे हे वाक्य आपलं आहे मिश्र वाक्य. नंतर 5 मध्ये जो वेगाने धावेल तोच सर्वात आधी पोहोचेल. हे पण वाक्य आहे मिश्र वाक्य. आणि मिश्र वाक्य यासाठी कारण हे जे वाक्य आहे 5 नंबरचं ते आहे आपलं संकेतदर्शक उभयान्वी अव्यय. आणि ज्या वाक्यामध्ये जो तो येत असेल तर नक्कीच वाक्याचा प्रकार विचारला असेल तर ते आहे आपलं मिश्र वाक्य. मग आता जो वेगाने धावेल तो सर्वात आधी पोहोचेल. याच्यामध्ये जो वेगाने धावेल हे वाक्य आहे गौण. हे वाक्य गौण आहे आणि तोच सर्वात आधी पोहोचेल हे वाक्य आपलं आहे प्रधान. ज्या वाक्यामध्ये जो तो जे ते जर तर जसे
तसे जेव्हा तेव्हा जोड्यावाला भाग जिथे येत असेल, जर तर जरी तरी जेव्हा तेव्हा अशा जोड्या जिथे येत असेल नक्कीच ते वाक्य मिश्र वाक्य येते आणि यातील पहिलं वाक्य गौण असते. तर आपले हे 5ही वाक्य मिश्र वाक्य आहे. पहिली 2 वाक्य स्वरूपदर्शकमध्ये येतात म्हणून ते मिश्र वाक्य आहे. 3 नंबरचं वाक्य कारणदर्शकमध्ये येते म्हणून ते मिश्र वाक्य आहे. आणि 4 नंबरचं वाक्य हेतुदर्शक म्हणजे उद्दिष्टवाचक म्हणजे उद्देशदर्शक आहे म्हणून ते मिश्र वाक्य होते. आणि 5 नंबरचं वाक्य संकेत आहे. मी अमुक केलं असतं तर तमुक झालं असते, तेव्हा ते येते संकेतदर्शक म्हणजे होते मिश्र वाक्य. आणि मिश्र वाक्यामध्ये आपण लिहिलं, पहिल्या वाक्यामध्ये कालिदास हा शब्द प्रधान लिहिला आणि एक संस्कृत कवी होता हे गौण लिहिलं. राम रावणी आदेश दिला हे वाक्य प्रधान लिहिलं आणि समोरचं वाक्य लिहिलं आपण गौण. त्याला बढती मिळाली हे वाक्य प्रधान लिहिलं आणि समोरचं वाक्य आपण लिहिलं गौण. गौण वाक्याला पोटवाक्य असंही म्हणतात. नंतर जो वेगाने धावेल तोच सर्वात आधी पोहोचेल. जिथे जोड्यावाला भाग येतो त्यातलं पहिलं वाक्य काय असते, गौण. आणि मिश्र वाक्याला जोडण्याचं काम करते गौणत्व सूचक उभयान्वी अव्यय. मिश्र वाक्यांना जोडण्याचे काम करेल गौणत्व सूचक उभयान्वी अव्यय. आणि मिश्र वाक्यामध्ये जे वाक्य स्वरूप सांगते, जे वाक्य कारण सांगते, जे वाक्य उद्दिष्ट सांगते आणि जे वाक्य संकेत सांगते ते वाक्य होते मिश्र वाक्य. आता मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य याच्यामध्ये कन्फ्युजन कसं आहे बघा. मिश्र वाक्यामध्ये पण म्हणून येतं आणि की येतं. त्यानंतर संयुक्त वाक्यामध्ये सुद्धा म्हणून येतं आणि की येतं. तर आपण हा फरक कसा बघायचा की कोणत्याही वाक्यात म्हणून आलं असेल तर मी कोणत्या वाक्याला मिश्र वाक्य म्हणू किंवा संयुक्त वाक्य म्हणू. कोणत्या वाक्यात की आलं असेल तर त्या वाक्याला मी मिश्र वाक्य म्हणू की संयुक्त वाक्य म्हणू. हा फरक आपण या संयुक्त वाक्याच्या शेवटी बघूया. आता हे झाले आपले मिश्र वाक्य. मिश्र वाक्यामध्ये फक्त लक्षात ठेवायचं, जेव्हा एक वाक्य प्रधान वाक्य असून त्यावर अवलंबून असणारी जेव्हा गौण वाक्य असते तेव्हा त्याला म्हणायचं आहे मिश्र वाक्य. मिश्र वाक्याला जोडण्याचे काम करते गौणत्व सूचक उभयान्वी अव्यय. प्रधान गौण, गौण प्रधान बरोबर मिश्र वाक्य. चला बघूया संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्यामध्ये जे वाक्य येतात ते वाक्य प्रधान अधिक प्रधान असतात. संयुक्त वाक्य यांची व्याख्या. संयुक्त वाक्यामध्ये जेव्हा वाक्यात अधिक प्रधान वाक्य असतात, जेव्हा जेव्हा वाक्यात अधिक प्रधान वाक्य असतात, कोणावरही अवलंबून नसतात, त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. जेव्हा वाक्यात अधिक प्रधान वाक्य असतात, कोणावरही अवलंबून नसतात, त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. म्हणजे जेव्हा एका वाक्यात एकापेक्षा अधिक विधाने येतात आणि कोणतेही वाक्यावर जेव्हा अवलंबून नसते त्याला म्हटलं जातं संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्याला जोडण्याचं काम करते प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्यय. प्रधान अधिक प्रधान बरोबर संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्यामध्ये जे वाक्य समुच्चय सांगते, जे वाक्य विकल्प सांगते, जे वाक्य न्यूनत्व सांगते आणि जे वाक्य परिणाम सांगते ते सगळे वाक्य संयुक्त वाक्य होतात. कारण संयुक्त वाक्याला जोडण्याचे काम करते प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्यय. मग आता संयुक्त वाक्यामध्ये अव्यय कोणते येतात, संयुक्त वाक्यामध्ये कोणत्या टाईपचे उभयान्वी अव्यय येतात. संयुक्त वाक्यामध्ये येतं आणि, व, अन, नि, शिवाय, आणखी, आणिक. हे झाले आपले समुच्चयबोधक उभयान्वी अव्यय. नंतर अथवा, किंवा हे झाले आपले विकल्पबोधक उभयान्वी अव्यय. त्यानंतर आहे पण, परंतु, परी, किंतु, बाकी हे आहे आपले न्यूनत्वबोधक उभयान्वी अव्यय. नंतर अगर, नाहीतर, की हे आहे आपले विकल्पबोधक उभयान्वी अव्यय. हा पण आपला आहे विकल्पबोधक उभयान्वी अव्यय. म्हणून, सबब, यास्तव, तस्मात, अतएव हे आहे आपले परिणाम बोधक उभयान्वी अव्यय. म्हणजे याच्यामध्ये काही समुच्चयबोधक अव्यय आहे, विकल्पबोधक उभयान्वी अव्यय आहे, न्यूनत्वबोधक उभयान्वी अव्यय आहे आणि काही परिणामबोधक उभयान्वी अव्यय आहे. तर यासारख्या प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययाने संयुक्त वाक्य जोडली जातात. म्हणजे ज्या 2 वाक्याच्यामध्ये आणि आहे, व आहे, अन आहे, नि आहे,
न आहे, शिवाय, आणखी, अथवा, किंवा, की, वा, अगर, नाहीतर, पण, परंतु, परी, किंतु, बाकी, त्यानंतर म्हणून, यास्तव, तस्मात, अतएव यासारख्या प्रधानत्व सूचक उभयण्वी अव्यय आणि संयुक्त वाक्य जोडली जातात. संयुक्त वाक्यामध्ये कोणतेही वाक्य कोणत्याही वाक्यावर अवलंबून नसते, म्हणून त्याला म्हटलं जातं संयुक्त वाक्य. प्रधान अधिक प्रधान बरोबर संयुक्त वाक्य. पहिलं वाक्य आहे संयुक्त वाक्यामध्ये, तो कार्यालयात गेला आणि कामाला लागला. आणीने दोन वाक्य जोडलेली आहे आणि ज्या दोन वाक्याच्या मध्ये आणि येतो ते वाक्य असते समुच्चय बोधक उभय आणि अव्यय, म्हणजे सरळ सरळ संयुक्त वाक्य. तर तो कार्यालयात गेला आणि कामाला लागला हे आहे आपलं संयुक्त वाक्य, दोन्ही वाक्य प्रधान. त्यानंतर आहे तू ए किंवा न ए, तू ए किंवा न ए, मी जाणारच. किंवा आणि वाक्य जोडलं आहे, हे पण वाक्य आपलं आहे संयुक्त वाक्य. मग का संयुक्त वाक्य आहे? कारण हे विकल्पबोधक उभय आणि अव्ययचं वाक्य आहे, म्हणून ते वाक्य आहे संयुक्त वाक्य. त्यानंतर त्याने अनेक ग्रंथ वाचले, परंतु त्याला एकही ग्रंथ अव्वल दर्जाचा वाटला नाही. त्याने अनेक ग्रंथ वाचले, परंतु त्याला एकही ग्रंथ अव्वल दर्जाचा वाटला नाही. हे वाक्य आहे न्यूनत्वबोधक उभय आणि अव्यय, म्हणून ते वाक्य आहे आपलं संयुक्त वाक्य. त्यानंतर यंदा कर्तव्य नाही, तस्मात वधू परीक्षा नाही. तस्मातने दोन वाक्य जोडलेले आहे. तस्मातचा अर्थ आहे त्यामुळे, आणि तस्मात हे आहे आपलं परिणामबोधक उभयण्वी अव्यय, म्हणून हे पण वाक्य आपलं आहे संयुक्त वाक्य. ओके, तर तो कार्यालयात गेला आणि कामाला लागला. तू ए किंवा न ए, मी जाणारच. त्याने अनेक ग्रंथ वाचले, परंतु त्याला एकही ग्रंथ अव्वल दर्जाचा वाटला नाही. यंदा कर्तव्य नाही, तस्मात वधू परीक्षा नाही. हे झाले आपले संयुक्त वाक्य. काय घेतलं आपण वाक्याच्या प्रकारामध्ये? वाक्याचे प्रकार आपण 3 घेतलं, केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य. ज्या वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधी येते त्याला म्हटलं जातं केवल वाक्य, साधे वाक्य, शुद्ध वाक्य. केवल वाक्यामध्ये कोणत्याही प्रकारचा उभय आणि अव्यय येत नाही. केवल वाक्यामध्ये एकच वाक्य राहते, एकच विधान राहते, ते होते आपलं केवल वाक्य. मिश्र वाक्य. जेव्हा मिश्र वाक्य कसे ओळखायचे? मिश्र वाक्यामध्ये जेव्हा एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असते, म्हणजे प्रधान गौण, गौण प्रधान अशी वाक्य जेव्हा वाक्यात येतात तेव्हा त्याला म्हटलं जातं मिश्र वाक्य. मिश्र वाक्यामध्ये म्हणजे, म्हणून, की, जे, ऐसा जे, कारण, कारण की, का की, कारण की, का की, त्यानंतर म्हणून, यास्तव, यामुळे, त्याकरिता, सबब, याचसाठी, त्यानंतर जर, तर, जरी, तरी, जेव्हा, तेव्हा, जो, तो, ज्याला, त्याला, हे, की येत असेल तर ते सगळे होते आपले मिश्र वाक्य. मिश्र वाक्याला जोडण्याचे काम करते गौणत्व सूचक उभयण्वी अव्यय. जे वाक्य स्वरूप दर्शक असेल, कारण दर्शक असेल, उद्देश दर्शक असेल आणि संकेत दर्शक असेल, नक्कीच ते होईल आपलं मिश्र वाक्य. त्यानंतर आहे संयुक्त वाक्य. जेव्हा एका वाक्यात एकापेक्षा अधिक विधाने येतात, कोणतेही वाक्य कोणत्याही वाक्यावर अवलंबून नसते, प्रत्येक वाक्य समान दर्जाचं असते, त्याला म्हटलं जातं संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्याला जोडण्याचं काम करते प्रधानत्व सूचक उभयण्वी अव्यय. मग ज्या वाक्यात, ज्या दोन वाक्याच्या मध्ये आणि, व, अन, नि, न, शिवाय, आणखी, अथवा, किंवा, की, वा, अगर, नाहीतर, त्यानंतर पण, परंतु, परी, किंतु, बाकी, तस्मात, अतएव, याकरिता, सबब यासारखे उभयण्वी अव्यय येत असेल तर त्याला म्हटलं जातं संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्याला जोडण्याचे काम करेल प्रधानत्व सूचक उभयण्वी अव्यय. एकच उद्देश व एकच विधेय बरोबर केवल वाक्य. प्रधान गौण, गौण प्रधान बरोबर मिश्र वाक्य. प्रधान अधिक प्रधान बरोबर संयुक्त वाक्य. आता कन्फ्युजन कसं आहे? कन्फ्युजन थोडंसं असं आहे की ज्या वाक्यात की आला आणि म्हणून आला ते वाक्य संयुक्त वाक्य पण होते आणि मिश्र वाक्य पण होते. मग ज्या वाक्यात की आला तर मी कोणत्या वाक्याला संयुक्त वाक्य म्हणू की मिश्र वाक्य म्हणू? ज्या वाक्यात म्हणून आला तर मी कोणत्या वाक्याला संयुक्त वाक्य म्हणू की मिश्र वाक्य म्हणू? हा फरक
आपण समजून घेऊ आणि त्याचे उदाहरण पण घेऊ. आता फक्त लक्षात घ्या, ज्या वाक्यात की आला आणि कीचं वाक्य हे किंवा ते सांगत आहे, म्हणजे कीचं वाक्य विकल्प आणि परिणाम सांगत असेल तर ते वाक्य होते संयुक्त वाक्य. आणि जे कीचं वाक्य स्वरूपदर्शक आहे आणि कीचं वाक्य संकेत सांगत असेल तर ते होते मिश्र वाक्य. म्हणूनचं वाक्य परिणाम सांगत असेल तर ते संयुक्त वाक्य आणि म्हणूनचं वाक्य स्वरूपदर्शक असेल आणि उद्देशदर्शक असेल तर ते होतं आपलं मिश्र वाक्य. तर की म्हणूनमध्ये थोडंसं कन्फ्युजन राहू शकते आणि की म्हणूनचं वाक्य कोणती मिश्र आहे आणि कोणतं संयुक्त आहे हा भाग आपण थोडासा समजून घेऊया. तर आपण बघूया आता थोडे कोणत्या की आणि म्हणूनच्या वाक्याला मी मिश्र म्हणू आणि संयुक्त म्हणू. ते थोडे आपण प्रश्न उत्तर बघूया. बघा, की आणि म्हणूनचे वाक्य. पहिलं वाक्य आहे, तुम्ही चहा घेणार की कॉफी घेणार. पहिलं वाक्य आहे, तुम्ही चहा घेणार की कॉफी घेणार. आता या वाक्यामध्ये की आहे. आता या कीच्या वाक्याला आपण संयुक्त वाक्य म्हणावे की मिश्र वाक्य म्हणावे, कारण की आणि म्हणूनमध्ये कन्फ्युजन आहेच आपल्याला. मग आता या वाक्यामध्ये हे कीचं वाक्यानं विकल्प सांगत आहे की तुम्हाला हे घ्यायचं की हे, म्हणजे दोन पर्यायापैकी आपल्याला एक पर्याय स्वीकारायचा आहे. म्हणून आपलं हे वाक्य विकल्प सांगत आहे, म्हणून हे वाक्य आपलं आहे संयुक्त वाक्य. संयुक्त की आहे पण हे वाक्य विकल्प सांगत असल्यामुळे या वाक्याला आपल्याला म्हणायचं आहे संयुक्त वाक्य. नंबर 2, गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आता इथे पण की आहे. आता कीच्या वाक्याला परत आपल्याला मिश्र वाक्य म्हणायचं की संयुक्त वाक्य म्हणायचं. आता हे कीचं वाक्य स्वरूप सांगत आहे आणि स्वरूप सांगत आहे त्याच्यामुळे हे वाक्य आपल्याला लिहायचं आहे मिश्र वाक्य. गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे वाक्य स्वरूप सांगत असल्यामुळे हे वाक्य आहे मिश्र वाक्य. मग आता ज्या वाक्यात म्हणाले की, म्हणतात की, म्हणलो की, उद्गारलो की, असा की, असे अवे येत असेल, म्हणजे की सोबत म्हणतात की, म्हणालो की, म्हणलो की, उद्गारलो की असं येत असेल तर नक्कीच ते वाक्य होते स्वरूपदर्शक मिश्र वाक्य. म्हणजे गुरुजी म्हणाले की ते हा की म्हणालेसोबत आलेलं आहे. हे वाक्य स्वरूप सांगत आहे तर या वाक्याला आपल्याला नाव द्यायचं आहे मिश्र वाक्य. मिश्र वाक्य. ओके, विकल्प सांगत आहे म्हणून संयुक्त वाक्य. हे कीचं वाक्य स्वरूप सांगत आहे म्हणून मिश्र वाक्य. 3 नंबरचं वाक्य, तो इतका रडला की त्याचे डोळे लाल झाले. इथे पण की आहे. आता हे कीचं वाक्य परिणाम सांगत आहे. पहिल्या वाक्यात जे झालेलं असते त्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये सांगितला होतो, त्याला म्हटलं होतं परिणाम बोधक उभ्यानी अवे. आणि जे कीचं वाक्य परिणाम सांगत असेल तर त्याला म्हणायचं आहे संयुक्त वाक्य. मग तो इतका रडला की त्याचे डोळे लाल झाले हे वाक्य परिणाम सांगत असल्यामुळे याचं आपल्याला उत्तर लिहायचं आहे संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य. 4 नंबरचं वाक्य आहे, माझा पहिला नंबर आला की मी देवापुढे पेढे ठेवेन. माझा पहिला नंबर आला की मी देवापुढे पेढे ठेवेन. आता हे कीचं वाक्य इथे संकेत सांगत आहे, जर माझं अमुक झालं तर मी तमुक करेल. हे वाक्य संकेत सांगत आहे तर या वाक्याला लिहायचं आहे आपल्याला कोणतं? मिश्र वाक्य. मिश्र वाक्य. ओके, नंतर आहे 5 नंबरच्या वाक्यामध्ये आपण लिहिलं आहे, आई वडील मेहनत करतात म्हणून मुले शिकतात. आई वडील मेहनत करतात म्हणून मुले शिकतात. आता या वाक्यामध्ये म्हणून आलेलं आहे. आता हे म्हणूनचं वाक्यनं परिणाम सांगत आहे. परिणाम सांगत आहे तर हे वाक्य आपल्याला लिहायचं आहे संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य. सहा नंबरमध्ये वाक्य आहे, राम म्हणून एक राजा होऊन गेला. याही वाक्यात म्हणून आहे. आता हे म्हणूनचं वाक्य परिणाम सांगत नाही आहे. आता हे म्हणूनचं वाक्य खुलासा करत आहे, म्हणजे स्वरूपदर्शक वाक्य आहे. राम कोण होता याचं स्पष्टीकरण हे समोरचं वाक्य देत आहे. म्हणजे एखाद्या शब्दाची माहिती जेव्हा समोरचं वाक्य देते, त्या शब्दाबद्दल तपशील समोरचं वाक्य सांगते, तेव्हा त्याला म्हटलं होतं स्वरूपदर्शक
उभ्यानी अवे. आणि जे म्हणूनचं वाक्य खुलासा करत असेल म्हणजे स्वरूप सांगत असेल ते वाक्य होते आपलं मिश्र वाक्य. मिश्र वाक्य. त्यानंतर आहे 7 नंबरमध्ये देव प्रसन्न व्हावा म्हणून त्याने तपश्चर्या केली. देव प्रसन्न व्हावा म्हणून त्याने तपश्चर्या केली. आता हे म्हणूनचं वाक्य इथे काय सांगत आहे? उद्देश सांगत आहे. उद्देश सांगत आहे म्हणजे हेतू सांगत आहे की माझं असं असं व्हावं म्हणून मला असं करायचं आहे. म्हणजे देव प्रसन्न व्हावा या वाक्यामध्ये उद्दिष्ट आहे, हेतू आहे, उद्देश आहे. आणि ज्या वाक्यात उद्देश असेल आणि त्या वाक्यात म्हणून असेल तर ते होते आपलं मिश्र वाक्य. मिश्र वाक्य. ओके, रिपीट करते. तुम्ही चहा घेणार की कॉफी घेणार? संयुक्त वाक्य आहे कारण हे विकल्प दाखवत आहे. विकल्प दाखवत आहे म्हणून संयुक्त वाक्य आहे. 2 नंबरच्या वाक्यामध्ये कीचं वाक्य स्वरूप सांगत आहे म्हणून मिश्र वाक्य आहे. 3 नंबरमध्ये कीचं वाक्य परिणाम सांगत आहे म्हणून संयुक्त वाक्य आहे. 4 नंबरमध्ये कीचं वाक्य संकेत सांगत आहे म्हणून मिश्र वाक्य आहे. आणि 5 नंबरच्या वाक्यामध्ये म्हणूनचं वाक्य परिणाम सांगत आहे तर संयुक्त वाक्य आहे. आणि 6 नंबरच्या वाक्यामध्ये म्हणूनचं वाक्य खुलासा करत आहे, स्वरूप सांगत आहे म्हणून मिश्र वाक्य आहे. आणि 7 नंबरच्या वाक्यामध्ये हेतू सांगत आहे, उद्देश सांगत आहे म्हणून हे वाक्य आहे मिश्र वाक्य. थोडक्यात की म्हणूनचे वाक्य, की म्हणूनच्या वाक्यामध्ये आता एखाद्या वाक्यामध्ये की आला असेल आणि कीचं वाक्य विकल्प आणि परिणाम सांगत असेल तर ते वाक्य होते संयुक्त वाक्य. आणि कीचं वाक्य स्वरूप आणि संकेत सांगत असेल तर ते होते मिश्र वाक्य. त्यानंतर म्हणूनचं वाक्य फक्त परिणाम सांगत असेल तर ते संयुक्त वाक्य. आणि म्हणूनचं वाक्य स्वरूप आणि उद्देश सांगत असेल तर ते होते मिश्र वाक्य. बघा काय सांगितलं? कीचं वाक्य जर विकल्प हे किंवा ते, विकल्प म्हणजे हे किंवा ते सांगत असेल किंवा एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीवर परिणाम सांगत असेल तर अशा वाक्याला म्हटलं जातं संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य. कीचं वाक्य, कीचं वाक्य विकल्प सांगत असेल आणि परिणाम सांगत असेल तर ते वाक्य होते संयुक्त वाक्य. आणि कीचं वाक्य आणि परत कीचं वाक्य जर कीचं वाक्य स्वरूप, स्वरूपदर्शक म्हणजे स्वरूप खुलासा करणारे वाक्य आणि संकेत सांगत असेल, संकेत सांगत असेल तर ते होते आपलं मिश्र वाक्य. काय घेतलं? कीचं वाक्य विकल्प आणि परिणाम सांगत असेल तर संयुक्त वाक्य आणि कीचं वाक्य स्वरूप आणि संकेत सांगत असेल तर ते होते आपलं मिश्र वाक्य. हा की मधला फरक. आता म्हणून जर आलं असेल तर म्हणूनच बघू आपण थोडं. आता ज्या वाक्यामध्ये म्हणून आहे, ज्या वाक्यामध्ये म्हणून आहे आणि म्हणूनचं वाक्य फक्त परिणाम, परिणाम सांगत असेल तर ते वाक्य तुम्हाला लिहायचं आहे संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य. म्हणूनचं वाक्यामध्ये फक्त एक वाक्य परिणाम असेल आणि त्याच्यामध्ये म्हणून आला असेल म्हणजे म्हणूनचं वाक्य फक्त परिणाम सांगत असेल तर संयुक्त वाक्य. आणि म्हणूनचं वाक्य परिणाम सांगत नसेल तर ते लिहून टाकायचं आहे मिश्र वाक्य. म्हणूनचं वाक्य परिणाम सांगत असेल तरच वाक्य संयुक्त वाक्य. आणि म्हणूनचं वाक्य आणि म्हणूनचं वाक्य परिणाम सांगत नसेल मग काय सांगेल? म्हणूनचं वाक्य जर परिणाम सांगत नसेल मग स्वरूप सांगत असेल किंवा उद्देश सांगत असेल तर ते होते आपलं मिश्र वाक्य. मिश्र वाक्य. ओके. म्हणूनचं वाक्य परिणाम सांगत असेल तर संयुक्त वाक्य आणि म्हणूनचं वाक्य स्वरूप उद्देश सांगत असेल तर मिश्र वाक्य. हा आहे की आणि म्हणून मधला फरक. सोपा आहे. ज्या दोन वाक्याच्या मध्ये आणि व अन नी शिवाय अथवा किंवा अगर पण परंतु परी येत असेल तर नक्कीच ते वाक्य होईल आपलं संयुक्त वाक्य. आणि ज्या दोन वाक्याच्या मध्ये कारण की, का की, त्यानंतर हे, त्यानंतर फक्त तर आणि म्हणजे येत असेल तर नक्कीच ते होईल आपलं मिश्र वाक्य. पण ज्या वाक्यामध्ये की येत असेल आणि म्हणून आलं असेल तर लगेच लिहायचं नाही की मिश्र आहे की संयुक्त.
मग फरक काय घेतला आपण? कीचं वाक्य आलं तर चेक करा. कीचं वाक्य आलं असेल तर विकल्प आणि परिणाम सांगत असेल तर ते संयुक्त वाक्य, आणि कीचं वाक्य स्वरूप आणि संकेत सांगत असेल तर ते मिश्र वाक्य. म्हणूनचं वाक्य फक्त परिणाम सांगत असेल तर ते संयुक्त वाक्य, आणि म्हणूनचं वाक्य स्वरूप आणि उद्देश सांगत असेल तर ते होईल मिश्र वाक्य. हा फरक आहे की आणि म्हणूनच्या वाक्यामध्ये. धन्यवाद.